पुढच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे हलाल शटक बनावलेले आहे. शाहीर मुसलमानवर आरोप करण्यापेक्षा नेमकी काय प्रकल्प आहे? मी काल माहिती घेतली अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आपल्याला गोकुळला अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तू निधी पाठवतो त्याआधी अशा सगळ्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं नवीन विषय तर आत्ताच आहे मला आता कशालाही जोडणं काय जोडणं मला मला असं काढण्यामागे काय कारण असेल? वाटतं जाऊन त्यांची एवढ आहे ना इंटरनॅशनल त्याचा तुम्ही जाऊन ते याला विचारा ना. नाही, पण हा मुद्दा आत्ताच येण्याचा आता हे बघा कोणाला काही काम नाही तर निवडणूक तर लागलेली आहे. आता निवडणूक लागल्यानंतर ती निवडणूक लागणार नाही म्हणतो ते त्यांना आता अशा काहीतरी गोष्टी लागत आहे. तर तुम्ही हे प्रशासनाला जाऊन विचारलं माझ्यापेक्षा मी त्याला माहिती दिली घेतली म्हणून तुम्हाला बोललो. अशा पद्धतीचं सर्टिफिकेट नेमकं कशासाठी का आता जाऊन तुम्ही त्यांना विचारा प्रशासन. तर दुसरी गोष्ट म्हणजे सीपीआरचं मुख्यमंत्रीकरण आता सध्या सुरू आहे अंतिम टप्प्यात आहे. आणि अशा वेळी अधिष्ठाता कार्यालय आणि शल्य कार्यालय वाद सुरू आहे. केंद्रीचा ताबा घेणार तर बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे असते त्याचं लोकार्पण होणार आहे. मी या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगेन की आणि शांत राहा लोकार्पणापर्यंत काही आता तिचं सिव्हिल सर्जन बसवलं म्हणजे खरं आहे परंतु ही कायम चल आणि अचल मालमत्ता ही कायमपणानं ही आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहे. आम्ही आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री आंबेडकर साहेब बसून यावर मार्ग काढू तोपर्यंत अधिक गडबड अधिकाऱ्यांनी